नवरात्र हा देवीचा उत्सव. देवी म्हणजे साक्षात स्त्री शक्ती. नवरात्रीत केली जाणारी नवदुर्गेची पूजा ही एका दृष्टीने स्त्रीचीच पूजा आणि स्त्री शक्तीचा जागर. आपल्या राज्याच्या जडणघडणीतही अशा अनेक स्त्री शक्तींचे मोलाचे योगदान आहे. स्त्री शक्तींचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे नाव घ्यावेच लागेल. बाल शिवरायांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य प्राप्तीचं अत्यंत कठीण आणि अशक्यप्राय असं ध्येय साध्य केलं. 1642 ते 1674 या 3.5 दशकाच्या कालखंडात समाजातील तरुणांना, शेतकऱ्यांना, 18 पगड जाती जमातींना एकत्र करून शिवरायांसारखा आदर्श राजा त्यांनी घडवला. इतिहास बदलला. त्यांचे हे कार्य लाख मोलाचे. महाराष्ट्रातील बुलढाण्यामध्ये लखुजी जाधवांच्या घरी 12 जानेवारी 1598 साली जिजाऊंचा जन्म झाला. लहानपणापासूनच स्वतंत्र विचारांच्या असलेल्या जिजाऊंचा भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्याशी विवाह झाला. शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते. वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. त्यामुळे त्यांना राजकीय चालींची आणि डावपेचांची चांगलीच जाण होती. समाजात घडत असलेल्या वाईट कृत्यांची त्यांना माहिती होती. याला कुठेतरी पूर्णविराम लागावा यासाठी जिजाऊंनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. बालशिवरायांवर संस्कार करायला त्यांनी सुरुवात केली. शिवरायांसारखा राजा घडवणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं यातून त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पष्ट दिसून येतं. जिजाऊंचा स्वराज्याचा संकल्प, लढाऊ बाणा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी यामुळेच छत्रपती शिवराय घडले. जिजाऊंनी आपल्या विचार आणि कार्यातून महाराष्ट्रात एक नवी सृष्टी निर्माण केली होती. मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक स्वराज्य प्रेरिका महिला म्हणून त्यांचं स्थान उच्च दर्जाचं आहे. धैर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा हट्ट या गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर जिजाऊंनी शहाजीराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न आपलं म्हणून पाहिलं आणि शिवरायांना सोबत घेऊन ते पूर्णत्वास सुद्धा नेलं. अशा या स्त्री शक्तीला नमन. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.